आज भक्तीच्या पप्पांचं पासबुक शोधत होते. भेटत नव्हतं. ते मला म्हटले, "ते माझं पासबुक शोधून ठेव." मग त्यांचं पासबुक शोधता शोधता मला माझे स्वतःचेच फोटो भेटले बघा. आणि हे फोटो खूप जुने आहेत, 5च्या वेळेचे. त्यावेळेला माझ्या आईच्या इच्छेसाठी मी काढलेले हे फोटो. असे फोटो त्यावेळेला प्रेग्नेंट असल्यानंतर काढत होते बघा. आणि हे मी काढलेले तसेच जपून ठेवलेत बघा. आता बघितले तर आपल्यालाच हसू येईल असे फोटो होते त्यावेळेला. पण त्यावेळेला आई म्हटली, "सगळेच काढतात, तू पण काढ माझ्यासाठी." मी म्हणत होती नको, तर म्हणली माझ्यासाठी काढ, म्हणून मी काढले होते ते फोटो. तर नंतर फोटो ठेवले सगळे. नंतर झाडलोट केली बघा. आता आमच्याकडे सारखंच शेंगाचं सीझन चालूच आहे, शेंगा फोडायचं. कारण आता जसं जसं मे महिना संपत येईल तसं तसं हे काम जास्तच फास्ट होतं. कारण पेरणी जवळ येते, म्हणून शेतकऱ्याचं घर आहे म्हटल्यावर हे सगळं चालतंच. आणि आज मुलं नव्हती म्हणून मी दुकानात जाऊन आले, तर दुकान बंद होतं. दुपारी दुकान बंदच असताना मला भांड्यासाठी साबण आणायचा होता. भांड्याचं साबण संपलेलं, तर आता काय करू म्हणून म्हटलं राखेनं घासून तरी बघूया. पहिले आई वगैरे घासायची माझी राखेनं भांडी, म्हणून म्हटलं मी आज बघते, ट्राय करून घासूया म्हटलं भांडी तरी कशी कशी निघत आहेत. आणि हा पूर्ण करपला आहे. सकाळी टोप दुधाचा आहे, करपला होता. आता म्हटलं तो निघतोय का बघूया. मग कशाला पाहिजे भांड्याचं साबण वगैरे. आपलं नॅचरलच आहे की भांडी घासायचं. पहिले ह्याच्यामुळे माणसांचा जास्त काही खर्च होत नव्हता. आणि खरंच मला तर विश्वासच बसत नव्हता एवढं छान भांडी निघतायत म्हणून. मग म्हटलं घासून बघितलं तर एवढा छान निघाला, काय मस्तच बघा. थोडंसुद्धा चुलीवर केल्यामुळं खूप काळा झाला होता. आणि थोडंसुद्धा त्याला डाग पण राहिलेला नाही बघा. दुधाचा होता, एकदम करपला होता. मस्त निघाला की नाही. चला बाय.